नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. आपण पत्रकारिता का करतो तर प्रत्येक वेळेला दररोज नवनवीन अशी कुणीतरी मंडळी आपल्याला भेटत असतात की ती खूप फॅसिनेटिंग असतात. जसं आता हे भारत सुगंधालय आहे आणि जे मुद्दा मी ट्विट केला, टॅग केला, माफ करा, तर हे जे सुगंधालय आहे फारच युनिक आहे. आपण लातूरमध्ये आहोत, छोटंसं हे शॉप आहे, पण इथे एक उदबत्तीची काडी जी आता इथे त्यांच्याकडे उपलब्ध नाही आहे, पण ती ऑन डिमांड असते. कुठली 25,000 रुपयाला एक उदबत्तीची काडी आहे, राईट? 25,000 रुपयाला. आणि ही उदबत्तीची काडी 1100 रुपयाला, 1100 रुपयाला एक काढी. हे जे आहे हे 100 ग्रॅमची, याच्यामध्ये 3 फ्लेवर असलेले 100 ग्रॅम इथे आहेत 2,500 रुपयाला. ही 300 रुपयाला 16 काड्या आहेत, राईट? 300 रुपये 16 काडी, 300 रुपये 25 काडी. असं आहे की मी का म्हणालो की हे फार फॅसिनेटिंग आहे, कारण ही अशी कल्पना कोणाला तरी सुचणं. कारण मला आठवतं की शिवसेनेच्या एका नेत्याने 1.5-2 वर्षापूर्वी माझ्याशी संपर्क साधला होता आणि ते असं म्हणाले होते की भारतीय बाजारामध्ये चीनमधून येत असलेल्या खूप साऱ्या अगरबत्त्या, उदबत्त्या आहेत की ज्या आरोग्याला घातक आहेत. आणि हा मुद्दा त्यांनी यापूर्वीचे आरोग्यमंत्री श्री दीपक सावंत यांना सांगितला होता. विधिमंडळामध्ये या मुद्द्याच्या अनुषंगाने चर्चा पण झालेली होती. तर ते जे केमिकल फ्रॅग्रन्स असतात, तो जो सुगंध असतो तो, आणि 5 राज्यामधून यांनी संकलित, किरण तिवारीनी जो संकलित केलेला सुगंध आहे, तो सुगंध मी तुमच्याकडे घेऊन आलो. आणि इथे बघा ना, उदबत्तीच्या एवढ्या व्हरायटीज आहेत. हे त्यांचे वडील आहेत, ते पूर्वी महानगरपालिकेमध्ये होते. इतक्या व्हरायटीज आहेत की मला पण हे फार युनिक वाटलं, अमेझिंग वाटलं की अशा पद्धतीचं केवळ उदबत्तीचं शॉप, फक्त उदबत्ती आहे इथे, फक्त उदबत्ती. नमस्कार डिव्हिनिटी, नमस्कार एलोरा, कमलपत्र, बिल्वपत्र, गुरु गोसेवा, कमलपत्र. किती असतील इथे व्हरायटी? किरण, 1257 व्हरायटी. आता किरणलाच मी इंट्रोड्यूस करतो. हा किरण, नमस्ते सर. नमस्कार. तुमच्यासोबत किती व्हरायटीज? माझ्याकडे टोटल 1257 व्हरायटी आहेत आणि त्यामधल्या कमीत कमी 1100 व्हरायटी नॉन केमिकल हँडमेड अगरबत्त्या बनवलेल्या आहेत. अच्छा, नॉन केमिकल आहेत. नॉन केमिकल हां. तर जनरली आता मॅक्सिमम ह्या ज्या अगरबत्त्या आहेत त्यांच्यावर कंपनी पण लिहिते हँडमेड, म्हणजे हाताने बनवलेली आहे, केमिकल नाही आहे यांच्यामध्ये. आजकाल जनरली आपण काय, घरी अगरबत्ती दररोज म्हणजे 4 स्टिक्स तर कुणीही जाळतं, गरीब असो किंवा श्रीमंत असो, त्यांच्या ऐपतीप्रमाणे तो जाळतो. पण जनरली आजकाल जे लोकांना इरिटेशन होणं किंवा काही प्रॉब्लेम येणं, काही ॲलर्जी वगैरे होणं, ह्या सगळ्या गोष्टी केमिकलच्या अगरबत्ती जाळल्यामुळं होतो. हे सहसा ग्राहक ह्या गोष्टीवर लक्ष देत नाही, पण ॲक्च्युली ह्या गोष्टीला लक्ष केलं पाहिजे. म्हणजे ग्राहकांनी ह्या गोष्टी लक्ष केलं पाहिजे. ही जी किरण तिवारीची अगरबत्ती ऑन डिमांड आहे, जी 25,000 रुपयाची. बाय द वे, तुमचे या व्यवसायाशी निगडीत असलेले जे काही प्रश्न असतील, आता आपण सगळे लाईव्ह आहोत, तर तुम्ही ते जरूर कळवा. भारत सुगंधालय नावाचा त्यांचा स्वतःचा रजिस्टर्ड ब्रँड आहे. सो तिथे बिझनेस ऑपॉर्च्युनिटी म्हणून आपल्या तरुणांनी याकडे बघायला पाहिजे. या संदर्भातले कुठलेही प्रश्न तुमचे असतील तर ते आपण किरणला जरूर विचारू. ही ऑन डिमांड असलेली जी अगरबत्ती आहे, जी 25,000 रुपयाला एक काडी. आता 25,000 रुपयाला एक काडी म्हणजे काय किरण? म्हणजे तिचं काय लाईफ आहे, ते किती वेळ चालते, कुठून येते? कंप्लीट ऑर्गॅनिक अगरबत्ती आहे. त्याच्या आतमधली जी स्टिक वापरलेली आहे ती देखील चंदनाच्याच लाकडाची आहे आणि त्याचं जर पेटवली ती तर त्याची बर्निंग कॅपॅसिटी आहे 12 तास. म्हणजे एकदा पेटवल्यावर 12 तास जळेल ती अगरबत्ती आणि 12 तास जळल्याच्या नंतर 48 तास त्याचा हवेमध्ये लास्टिंग राहील, म्हणजे इफेक्ट राहील 48 तास ओपन स्पेसमध्ये पण. म्हणजे तिची एक काडी कमीत कमी 5,000 स्क्वेअर फीट कव्हर करेल इतकी त्याची कॅपॅसिटी आहे आणि 100% नॅचरल ऑर्गॅनिक अगरबत्ती आहे. त्याच्यामुळे तिची एवढी कॉस्ट आहे. आणि मॅक्सिमम कंपनी जितकी पण बनवते ते बाहेर सगळं म्हणजे आउट ऑफ जातं ते हे माल. आपल्याकडे एवढा कॉस्टली ऑर्के म्हणून आहे, बँगलोरची कंपनी आहे, ऑर्के फ्रेग्रन्स म्हणून. पण आपल्या या लातूर सारख्या शहरामध्ये 25,000 रुपयाची काडी जाळणारे लोक आहेत. हो, ओकेशनली दिवाळीला वगैरे जाळतात
8-9-10 काड्यांची रिक्वायरमेंट येते सर मला दिवाळीमध्ये, फक्त ओनली दिवाळीमध्ये येते सर. दिवाळीच्या काळामध्ये तुम्ही 8 ते 10 25,000 रुपयाचे एक काडी 2.5 लाख रुपयाच्या काड्या तुम्ही त्याच्यामध्ये विकता. आणि ही जे 2.5 लाख रुपयामध्ये. आणि कोण मंडळी असतात ही अशी? असं नाव तर मला माहीत नाही, पण याच्यापूर्वी त्यांनी जे आता उदाहरणार्थ ही 550 रुपयेवाली 10 काडीचं आहे, मग ज्यांनी ही वापरली त्याच्यामध्ये कॅटलॉग निघतं की याच्यामध्ये कॅटलॉग येतं कंपनीचं, मग ते बघतात की बाबा 25,000ची पण एक काडी आहे, मग हे काय आहे, ही तर एवढी आहे तर ती काय असेल, ह्या एक्साइटमेंटमध्ये ते घेतात. आणि मी कस्टमरला मग त्यांचा पर्सनल नंबर घेतो आणि रिव्ह्यू विचारतो, तर 100% सॅटिस्फाईड आहेत ते. आणि ही 1100 रुपयाची काडी काय काढून बघूया का? हो दाखवतो. 1100 रुपयाची एक काडी. आणि किरण असं म्हणत होते की ही काडी किती वेळ चालते? 12 तास जळते. 12 तास जळत राहते. जळत राहते आणि 48 तास सुगंध राहतो. याच्यामध्ये किती प्रकारचे सुगंध आहेत? या रेंजमध्ये तर त्यांची हे चंदनच फ्लेवर आहे, फक्त चंदन. फक्त चंदन बनवते. आणि म्हणजे धार्मिक विधीसाठीचा हा फ्लेवर आहे बेसिकली. हा चंदन सगळीकडे सुटेबल आहे, म्हणजे अप्रॉक्स सगळीकडे कुठेही चालतो. त्याच्यामुळे चंदन आणि त्यांचं स्वतःचं चंदनचंच हे आहे, त्या हिशोबाने दाखवतो. हे बघा ना, हे 1100 रुपयाची काडी. कारण आता ऑन डिमांड असल्यामुळं हे बघा 1100 काढून बघूया. हे 1100 रुपयाला बाहेर काढूया. हो, ती तुम्हाला पुन्हा तोटा नाही ना त्याचा? नाही काय अडचण नाही. राईट. अच्छा, संजय गिराम यांनी हा प्रश्न विचारलेला आहे की लातूरमध्ये कोणत्या ठिकाणी आहे? निशांत, कुठलं ठिकाण आहे? मेन बस स्टँडच्या पाठीमागे मुख्य बस स्थानकाच्या मागे देवीचं मंदिर आहे आणि मोठ्या संख्येने प्रेक्षक आपले आता जोडले जात आहेत. माझा मुद्दा असा आहे की तुम्ही या संदर्भातले प्रश्न जरूर विचारा. एक व्यवसाय म्हणून आपल्याला याकडे कसं पाहता येईल. 1100 रुपयाची ही उदबत्तीची काडी आहे. किरण, याच्यातलं मटेरियल काय आहे? याच्यामध्ये पूर्ण चंदनाचं आहे मटेरियल. लोबान आहे, नागरमोता आहे, असे जे वन औषधी आपण ज्यांना म्हणतो, काय सुगंध आहे. आणि त्या वन औषधीपासून बनवलेली आहे. याची ही खालची जी काडी आहे, जी काडी ज्यांच्यावर त्यांनी मसाला तो चिटकवलाय, ही काडीचं टोक. हा, आणि ही जी आतमधली काडी आहे हे पण चंदनाचीच आहे. जबरदस्त. हा, काय काय मटेरियल म्हणजे याच्यामध्ये? याच्यामध्ये नागरमोथा, जवादू, परत मी कधी नव्हती नाव ऐकली. हा, हे वन औषधी आहेत सर. Right. जसं आपण हालमड्डी म्हणून एक मटेरियल येतं, जे जंगली फुलांना गोळा करून वाळवली जाते आणि त्याची पावडर बनवली जाते. अशा त्यांना मन आपण म्हणजे ज्यांना आपण म्हणतो की विदाऊट केमिकल अगरबत्ती असतात, त्यांचा हा रॉ मटेरियल हा असतो सर. आणि मग ही जी 1100 रुपयाची एक काडी आहे, ती लातूरमध्ये किती विकली जाते? वर्षाकाठी मी एक 40 काडी तर विकतो सर. 40 काडी विकता? हो, विकतो सर. ही मंडळी कोण आहे घेणार? सरास असं जनरल येतात लोक, पण असं नाही की म्हणजे काही ओकेशन असेल, कुणाच्या घरात लग्न असेल, काही कार्यक्रम असेल, किंवा मोठा यज्ञ होम हवन असेल, किंवा मंदिरामध्ये काही सप्ताह असेल, तर त्या वेळेला घेऊन जातात. आता हे जे सुगंधालय आहे त्याची आधी एकदा आपण थोडीशी आपल्या ऑडियन्सला पूर्ण त्याचा एक मोठा असा स्पॅन दाखवूया. किती मोठा स्पॅन आहे. येस, मला पण हा व्यवसायात येणे आहे. नितीन कोकडे, मी तुम्हाला तुमच्या ह्या प्रश्नामध्येची उत्तरं किरणकडनं घेऊया, पण आधी जरा हे सगळ्या प्रकारच्या उदबत्त्या, सगळ्या प्रकारचे अत्तर, सगळ्या प्रकारचे रिफ्रेशनर्स हे आपण एकदा बघून घेऊ. राईट, हे जरा आपल्याला हे बघता येईल. हे आधी एकदा बघून घ्या तुम्ही. मोठ्या संख्येने आपले जे प्रेक्षक आहेत ना, अमेझिंग आहे. यस, प्रकाश सचदेव, इट्स रिअली अमेझिंग. संजय गिराम, धन्यवाद साहेब. हा, हे बोला. हा, ही जी अगरबत्ती आहे, हे गिर गाईच्या शेणापासून गौमूत्र, दूध, तूप, हे पंचगव्य ज्याला आपण म्हणतो, ज्याला की आपण हवनमध्ये जाळतो, जे अग्निहोत्र करतात रोज, त्याच्यापासूनच बनलेली आहे. शुद्ध आहे, ऑर्गॅनिक अगरबत्ती आहे. तर बिल्वपत्रक आहे. ही जे आपण महादेवांना बेल वाहतो, त्या बेलाच्या पानापासून आणि भीमसेनी कापूर पासून बनलेली आहे. भीमसेनी कापूर. हा. अच्छा, भीमसेनी कापूराबद्दल तुम्ही बरंच बोललात. ते भीमसेनी कापूर पण मी हातात घेतो, तोही तुम्हाला दाखवतो मी. येस, हा तो भीमसेनी कापूर आहे. आणि मी किरणला लाईव्ह का घेतलं माहितीये? तो यासाठी घेतलं की त्यांचं असं मत होतं की किरणनी असं म्हटलं की आत्ता जो आपल्याकडे जो कापूर आहे, जो आपण जाळतो, तो कापूर आपल्या आरोग्याला बिलकुल चांगला नाही आहे. तो आरोग्याला हानिकारक आहे.
आणि हा तो भीमसेनी कापूर आहे, राईट? आणि तो पिता पण येतो, म्हणजे काय नेमकं? हा कापूर ॲक्च्युली नॅचरल कापूर ज्याला म्हणतो आपण, जे कॅम्फोर ट्री येतं, झाड येतं, त्या झाडाच्या सालीपासून हा कापूर डिक्शनरी प्रोसेस करून बनवला जातो. जसं मळीमधून अल्कोहोल काढतात बाजूला, त्या प्रकारे हा कापूर बनवला जातो आणि हा शुद्ध कापूर असतो. पण हा आता नॅचरल प्रोडक्टची इतकी कॉस्ट वाढलेली आहे, त्यामुळे हे सर्रास लोकांना परवडत नाही. आणि आपण जे घरात जे वडीवाला, ज्याला डायवाला किंवा कॅप्सूल कापूर म्हणतो, तो कापूरमध्ये पूर्वी 10 वर्षाखाली 15 वर्षाखाली मेन टाकायचे वजन वाढण्यासाठी. पण आता मेनची पण किंमत जास्त झाली, त्याच्यामुळे आता टर्पाईन तेल टाकायला लागले. ते खूप घातक आहे शरीरासाठी. कशा पद्धतीनं घातक आहे, म्हणजे काय होतं नेमकं? टर्पाईन तेल म्हणजे केमिकल आहे सर, एक प्रकारचं. एकदम लोएस्ट कॉस्टमध्ये 70 रुपये किलोनी ते तेल येतं. ते कशालाही यूज होतं. ते केमिकल टाकायला लागलेत. त्यामुळं आजकाल जे लोकांना 2014मध्ये एक सर्वे झाला होता भारतामध्ये, की भारतामध्ये जास्त कॅन्सर पेशंट का आहेत अदर वर्ल्डच्या हिशोबाने. तर त्याचं 3% सर्वेच्या नंतर 3% कारण असं निघालं की म्हणजे टोटल सर्वेचं 3% रेशो तो असा निघाला की 3% कारण अगरबत्ती हे निघालं, कन्सिडर झालं की व केमिकलच्या ज्या अगरबत्त्या आपण वापरतो त्याच्यामुळं कॅन्सर होतात. आणि या गोष्टीकडे कोणाचं लक्ष नसतं की कोणी लक्ष देत नाही, आपल्याला असं का झालं. आपले बरेच प्रेक्षक जसं तुकाराम विगाने विचारतात की अहमदनगरमध्ये कुठे मिळेल. उदय गुरव म्हणतात की मला मुंबईमध्ये हा व्यवसाय सुरू करायचा आहे, त्याबद्दलचं कसं मला मार्गदर्शन मिळेल. आपल्याला इतक्या प्रेक्षकाने विचारलंय, मला नितीन काकडे असं विचारतात की मला संभाजीनगरमध्ये, ते बहुतेक शिवसेनेचे हे असावेत, तर औरंगाबादमध्ये ते कुठे आपल्याला मिळेल. आणि बाकीचे अनेक जण तुम्हाला हा प्रश्न यस आनंद ताम्हनकर अतिशय सुंदर क्वालिटी देतात, आपण नक्कीच व्हिजिट करू, संपर्क क्रमांक द्या, मी तुम्हाला जरूर देईन. आपण राहिलेल्या अगरबत्तीचा सगळा फ्रॅग्रन्स सगळा समजून घेऊ. सांगा आपण. ही इंडियन कस्तुरी आहे. याला प्युअर कस्तुरी म्हणता येणार नाही, पण फ्लेवर्ड केलेली हँडमेड अगरबत्ती आहे. ही केशर चंदन आहे. परत ही कमलपत्र आहे. कमलपत्र म्हणजे कमळाच्या पानाला पण एक सुगंध असतो. जसं आपल्याकडे मानतात ना, मातीला पण सुगंध आहे आपल्याकडे, तर तसं कमलपत्र आहे. अशी भरपूर व्हरायटी. हा ऊद आहे जो आपण घरी जाळतो, ऊद वगैरे, ही पण हँडमेड आहे माझ्याकडे. हा गुगळ आहे. हा मॅक्सिमम अगरबत्ती हे चंदन आहे. सँडल किंग, मैसूर सँडल किंग म्हणून आहे. हा, हे पण हँडमेडच आहे. ही हिना आणि कस्तुरी या दोन्हींचं मिश्रण आहे, मिक्स केलेली अगरबत्ती आहे. 2 फ्लेवर मिक्स केलेली आहे. 100% ऑर्गॅनिक अगरबत्ती आहे ही पण. अशा प्रकारच्या म्हणजे भरपूर व्हरायटी आहेत सर माझ्याकडे. एकूण किती? 1257 आहेत व्हरायटी. 1257 व्हरायटीज ह्या सुगंधाच्या वेगवेगळ्या प्रकारानुसार आहेत का? मालाच्या कुठलं 10 ग्राम आहे, कुठलं 100 ग्राम? नाही, हे इतके सुगंध आहेत माझ्याकडे. 1257 सुगंध आहेत. तुम्हाला तेवढे सांगता येतील का? 12 तेवढे परफ्यूम इसेन्स आहेत. म्हणजे कुठले अबे का इकडे घ्या जरा. आपल्याकडे काय अमेझिंग लोक असतात हो, की 1257 प्रकारच्या सुगंधाचं इथे दुकान आहे. पण त्यातलं आपण असं म्हणूया, त्यांना सगळे सुगंध त्यापैकी किती त्यांना आठवतात बघूया. कुठले सुगंध आहे? फ्रॅग्रन्स म्हणतात इंग्रजीत त्याला. पारिजात आहे, नागचंपा आहे, पचौली आहे. नागचंपा फूल येतं सर, त्यांचं दाखवतो मी. ही नागचंपा म्हणून आहे. परिमला फूल आहे, रातराणी आहे, मोगरा आहे, गुलाब आहे, कस्तुरी, चंदन, परत हे कमल, बिल्वपत्र, असं. आणखीन त्याच्यामध्ये हलमड्डी जे मटेरियल म्हटलं मी ना, हे अगरवूड हे झाड असतं सर. अगरवूड म्हणजे हे अगरवूडचं झाड आहे. आणि झाड जेव्हा 35 वर्षाचं होतं तेव्हा त्याच्या सालीमध्ये तो लाकूड, त्याच्या सालीमध्ये हा सुगंध निघतो, त्याला अगरवूड म्हणतात. तो सुगंध आहे. जसं हे बखूर आहे. बखूर म्हणजे हे काही जे सुगंधी वन औषधी आहेत जे आपल्याला जंगलात सापडायचे, त्यांचा मिश्रण आहे हा मसाला, त्याला बखूर म्हणतात. पचौली म्हणून एक फूल आहे, हे पचौली अगरबत्ती आहे. असे चंदन आहे. असं भरपूर फ्लेवर आहेत सर. मला एक सांगा, अशा पद्धतीचं केवळ अगरबत्तींचं दुकान महाराष्ट्रात आणखी कुठे असू शकतील? बरेच, विशेषतः धार्मिक स्थळं जिथं आहे तिथे असू शकतात. तिथं असू शकतील, पण बघितलेलं मी तर नाही. मी बघितलं, मुंबईला बघितलंय सर. फक्त अगरबत्ती? हा, फक्त अगरबत्तीचं. पण ते डीलर आहेत, माटुंगामध्ये आहे. हा, फक्त अगरबत्तीचं डीलर आहेत ते. हा. अच्छा, कुणीतरी एक प्रश्न टाकलाय असा, बहुतेक कुणीतरी शीतल म्हणून होत्या,
त्या असं म्हणतायत की केवळ स्वस्त अगरबत्ती विकावी. माझ्या मते स्वस्त पण अगरबत्ती आहे. इथं कमीत कमी किती किमतीची अगरबत्ती आहे? कमीत कमी 15 रुपयाची अगरबत्ती आहे आणि जास्तीत जास्त तुम्ही म्हणल्यासारखं 25,000 रुपयाची एक काडी आहे. पण 15 रुपयाच्या अगरबत्तीच्या पुड्यामध्ये किती अगरबत्त्या आहेत? 15 रुपयाच्या अगरबत्तीमध्ये 12 किंवा 13 काडी येतील, पण ती आम्ही रेकमेंड नाही करणार. कस्टमर मला ते समजून घ्यायचं. हां कस्टमर आता असं आहे, इतके सगळे लोक मला हा प्रश्न विचारतायत बरं का किरण, की हे कुठं मिळेल आम्हाला व्यवसायाची, कुठं म्हणजे पंढरपूरपासून ते मुंबईपर्यंत आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या नगरपासून ते यवतमाळपर्यंत अनेक लोक जोडले गेलेली आहेत. असं आहे की हे दुकान आहे लातूरमध्ये. हे किरण तिवारी आहेत. तुमचं वय किती किरण? माझं 31. वयाच्या 31व्या वर्षी यांनी हा व्यवसाय थाटलाय. मी जिथे उभा आहे तिथे सगळीकडे सुगंधच सुगंध आहे. आणि आपण हा प्रयत्न का करतो तर महाराष्ट्रातल्या तरुणाईला व्यवसायाचे वेगवेगळे मार्ग मिळायला हवेत. आपल्याला शालेय जीवनामधनं किंवा महाविद्यालयीन जीवनामध्ये जे शिक्षण मिळतं ते चांगला विचार करण्यासाठी, आपल्याला जी भविष्यात नोकरी करायची असते तिथं एक ज्याला आपण एंट्री पॉईंट म्हणतो, तो एंट्री पॉईंट म्हणून गरजेचा असतो. पण त्याशिवाय हे असे जे ऑप्शन्स आहेत, तुम्हाला आठवत असेल तर पहिल्या लॉकडाऊन नंतर सुद्धा मी असा प्रयोग महाराष्ट्रात केला होता की ज्याला मी मंदित संधी नावाचा हा प्रकार, जिथे जिथे छोटे छोटे बिझनेसेस आहेत ते मी दाखवायचा प्रयत्न केला होता. किरण, तुमचा मोबाईल नंबर सांगा, कारण खूप सारे प्रेक्षक तुमचा नंबर विचारतायत. किरणचा नंबर तुम्ही टिपून घ्या, हा व्हिडिओ रिवाइंड करून पुन्हा पुन्हा तो बघा. सगळे तुमचे नंबर सांगा. 9422615005 हा एक परमनंट नंबर आहे आणि 8788816675 हा एक नंबर आहे. थोडं इकडे या, जरा वाईड अँगलमध्ये विचारू. किरण, असं आहे की हा व्यवसाय आपण करावा अशी कल्पना कशी सुचली? सुरुवातीला किती भांडवल होतं आणि आता किती भांडवल? खरं सांगायचं झालं तर ॲक्च्युली मला याचा काय म्हणतात त्याला इंटरेस्ट होता याच्यामध्ये. मी पूर्वी जेव्हा कधी असं वाटायचं मला की आपल्याला चांगल्या अगरबत्त्या पाहिजेत, तर मी खास अगरबत्ती विकत घेण्यासाठी, घरी वापरण्यासाठी बेंगलोरला जायचो, मुंबईला जायचो आणि 20-20 हजार रुपयाच्या अगरबत्त्या घेऊन यायचो घरी वापरण्यासाठी. हा माझा छंद होता पूर्वीपासून. छंदातून व्यवसाय तुम्ही केला? हां, मग असंच कधी पप्पाचे ओरडायचे की बुवा इतक्या महागड्या तू घरात अगरबत्त्या आणतोस, असं करतोस. मग त्यांनीच मला ही कल्पना दिली की तू एक काम कर की तूच व्यवसाय कर याचा, आणि तुझा शौक पण पूर्ण होईल आणि तुला काही 4 पैसे पण काही हाताला लागतील. मग त्याच्यात मी अभ्यास केला सर, स्टडी केला. हे केव्हाची, कुठल्या वर्षातली गोष्ट? ही 2013-14ची गोष्ट आहे सर. आणि मी सुरुवात केली होती 2 लाख रुपयापासून या धंद्याची. आता माझ्याकडे माझं स्वतःचं 17-18 लाख रुपये भांडवल आहे सर. या दुकानात 18 नाही, लाखाचं भांडवल? माझं गोडाऊन आहे इकडं खाली. मोठं गोडाऊन आहे ते? गोडाऊन जवळपास 150 स्क्वेअर फीट मध्ये आहे आणि 5 जिल्ह्याला मी माल सप्लाय करतो. कुठल्या 5 जिल्ह्याला सप्लाय करतो? सोलापूर, नांदेड, उस्मानाबाद, बीड यांना मी माल सप्लाय करतो. एका जिल्ह्यामध्ये एकाच व्यक्तीला देतो, कारण कॉम्पिटिशन होऊ नये म्हणून. आणि याच्यामध्ये आणखीन एक असं असतं की जे कंपन्या ज्या ह्या अगरबत्त्या बनवतात त्याच्यामध्ये म्हणजे फुलफिल रिक्वायरमेंट जितकी असते तितका कंपन्या प्रोव्हाइड करू शकत नाहीत. जसं की बाबा आपल्याला कुठला एखादा फ्लेवर पाहिजे असेल आणि आपण त्याला ऑर्डर दिली तर त्याच्यासाठी महिना वेट करावं लागतं. हां, कारण हँडमेड अगरबत्ती आहेत. ह्या ऑर्डर दिल्याच्या नंतरच बनतात, वाळतात, ड्राय होतात, त्याच्यानंतरच मग पॅकिंग होते आणि मग येतात. असं आहे ना की मी जिथे इकडे बघा ना, मी जिथे हात लावेन ना, कारण इथे इतक्या गोष्टींना मी हात लावलेला आहे, सगळा सुगंधच आहे माझ्या हाताला, राईट? असं आहे की किरण, बरेच प्रेक्षक तुम्हाला प्रश्न विचारतायत, ह्या व्यवसायाची सुरुवात त्यांनी कशी करावी, तुमच्याशी संपर्क साधल्यानंतर तुम्ही त्यांना काय देऊ शकता आणि कमीत कमी किती भांडवल लागेल? कमीत कमी 50,000 रुपयापासून पण काम सुरू करू शकता. मला हे फार महत्वाचं वाटतं. पहिल्या लॉकडाऊनच्या नंतर मी 30,000 रुपयामधले कुठले व्यवसाय सुरू होऊ शकतात याची यादी महाराष्ट्रासमोर मांडली होती. काही व्यवसाय मी दाखवले होते. आता किरणचं असं मत आहे की हे 50,000 रुपयापासून सुरुवात होऊ शकते. हो, 50,000 रुपयापासून सुरुवात होऊ शकते. पण मला असं म्हणायचंय, ह्या व्यवसायामध्ये ज्यांना कुणाला पण यायचंय त्यांनी पहिलं स्वतः थोडी स्टडी करावी आणि केमिकलच्या अगरबत्त्या विकण्यामध्ये थोडंसं आपण नाही, कस्टमरला आपण सांगावं, एज्युकेट करावं. कारण 30 वर्षाखाली 40 वर्षाखाली अशा अगरबत्त्या बनत नव्हत्या. सॉरी, कस्टमर तुम्हाला विचारतात का? नाही, आपण सांगा. नाही, कस्टमरची अगरबत्तीच्या या फ्रॅग्रन्स विषयी त्यांची काही स्वतःची जागरूकता आहे का? काही कस्टमरांची आहे. 10 मधून 3 जण येतात, ते स्वतःहून म्हणतात की भाई आम्हाला केमिकलवाली अगरबत्ती नाही पाहिजे.
पण 7 कस्टमर असे येतात की कमी किमतीमध्ये जास्त काड्या पाहिजेत. ठीक आहे. मग तशा कस्टमरना जर आपण फक्त थोडंसं सांगितलं की सर मी तुम्हाला देतो पण केमिकल नका वापरू, तुमच्या शरीरासाठी चांगलं नाही आहे, घरात लहान मुलं आहेत, म्हातारे आहेत, कधी कधी आपल्या धर्मामध्ये आहे की आपण अंगारा म्हणून लावतो, जिभेवर पण ठेवतो तो अंगारा, तर ते सगळं सगळ्या धर्मामध्ये अगरबत्तीचं महत्व आहे. तर आपण सगळीकडे केमिकलमध्ये ठीक आहे. So तुमचं असं म्हणणं आहे की कुणीही व्यवसाय करू शकतं, पण त्यांनी अभ्यास करावा. 50,000 रुपयाची कमीत कमी गुंतवणूक. कमीत कमी 20,000 रुपयापासून पण सुरू करू शकतं, असं नाहीये. पण याच्यामध्ये डोर टू डोर सेल करणं किंवा असं एखादं दुकान उभा करणं काय फायदेशीर आहे? दुकान जर पाहिजे म्हणजे बघा सर कसं आहे, पण खूप साऱ्या व्हरायटीज आहेत. शेवटी शेवटी कसं आहे सर की डोर टू डोर सेल पण सेल करू शकतो आणि दुकान पण टाकून सेल करू शकतो. माझं असं म्हणणं आहे या व्यवसायामध्ये येणाऱ्यांना किंवा हा व्यवसाय करणाऱ्यांना की कमीत कमी केमिकलच्या अगरबत्त्या विका, कस्टमरना एज्युकेट करा की बाबा नका वापरू तुम्ही केमिकलच्या अगरबत्त्या. काही लोक मार्जिनसाठी आपल्या जास्त केमिकलमध्ये मार्जिन जास्त असतं सर, कमीत कमी 60% मार्जिन जातं जास्तीत जास्त. बापरे. 60%. मग आपण हे म्हणजे थोडासा विचार केला पाहिजे आपल्या आता ना मला जरा हँडमेड या 2-3 गोष्टीबद्दल आता शेवटच्या सेगमेंटमध्ये आहोत. किरण, तुम्ही मगाशीपासून सुरुवातीपासून म्हणताय की केमिकलवाल्या अगरबत्त्या विकू नका. तुमच्या शॉपमध्ये पण तुम्ही काही केमिकलवाल्या अगरबत्त्या ठेवलेल्या आहेत, कशासाठी ठेवल्यात? कस्टमर मागतं, कारण प्रत्येक सांगितलं तरी ते मागतात. हां कस्टमर काय असं नाही आहे, काही म्हणतं की आम्हाला तुळशी पाशी लावायची, आउटडोर लावायची, आणि मी म्हणलं ना की सगळेच अफोर्ड नाही करू शकत सर. अशा म्हणजे आता ही जवळपास आता ही समजा उदाहरणार्थ केशर चंदन जर आपण पाहिली तर ही 95 रुपये MRP येते याच्यावर आणि 27-28 काड्या येतात आतमध्ये. पण यांचा फायदा काय आहे की या अगरबत्त्या विजल्याच्या नंतर पण घरामध्ये 8 तास 9 तास मंद सुगंध राहतो. ठीक आहे. आता मी महाराष्ट्रातल्या चूजी, जाणकार, सर्वसामान्य पण प्रेक्षकांसाठी केमिकल अगरबत्ती आणि हँडमेड अगरबत्ती हा फरक समजून घेऊ. किरण, असं आहे की मी ज्या पिटिशनबद्दल बोलत होतो ती पिटिशन अशी होती की शिवसेनेच्या एका नेत्यांनी मातुश्रीलाही बहुतेक ते पत्र लिहिलेलं होतं. त्यांनी राज्याच्या आरोग्य मंत्रालयाला सांगितलं होतं की महाराष्ट्रामध्ये इनफॅक्ट देशामध्येच ज्या अगरबत्ती विकली जात आहेत त्या केमिकल आहे आणि विशेषतः तो चीनमधून येणारा माल आहे. आय हॅव नॉट व्हेरीफाईड दिस स्टेटमेंट. मी ते व्हेरीफाय केलेलं नाही आहे, पण त्याच्या बातम्या वर्तमानपत्रामध्ये जरूर आल्या होत्या. विधिमंडळामध्ये सुद्धा कुणीतरी हा प्रश्न विचारलेला होता की आपल्याकडे जसं गणपतीच्या मूर्ती, वेगवेगळ्या टॉईज, तसं आता अगरबत्तीमध्ये सुद्धा इंटरनॅशनल म्हणजे खास करून चीनमधनं हा माल येतोय आणि जो शरीराला घातक आहे. सो किरण मगाशीपासून असं म्हणतायत की हे केमिकलच्या अगरबत्ती तुम्ही वापरल्या नाही पाहिजेत. तो एक मिनिट हा किरण, तर आपण हँडमेडची पण एक हे काढू, हेच बघूया ना आताची तुमची. हे बघा, हे हँडमेड आहे राईट, ज्याची 1100 रुपये किंमत. हो सर. अशी हँडमेडची कमीत कमी किंमत असलेली अगरबत्ती किती आहे आपल्या, किती रुपयाची आहे? 50 रुपयामध्ये 20-25 काड्या मिळून जातील, हँडमेड विदाऊट केमिकलवाली. हे जरा 1100 रुपयाचं म्हटल्यानंतर हँडमेड म्हटलं की आपल्या सगळ्यांना असं वाटतं की एक काडी काढून बघू. यातली जरा काय फरक आहे याच्यात? हँडमेड ही दिस इज हँडमेड अगरबत्ती. हे पकडा जरा. हा सर. किरणच्या मते ही हँडमेड अगरबत्ती आहे आणि ही केमिकल अगरबत्ती. मशीन रोल अगरबत्ती. हा, तर हा काय फरक आहे? मशीन रोल अगरबत्तीमध्ये काय होतं सरास की मशीननी बनते आणि केमिकल इसेन्स ज्याला म्हणतो आपण, केमिकल परफ्यूम म्हणतो, ते त्याच्यामध्ये डिप करून काढतात बाजूला. ही अगरबत्ती ऍब्झॉर्ब करते आणि मग केमिकल वाली आहे. हा, ही केमिकल आहे, ही हँडमेड ही हँडमेड आहे. ही हँडमेड आहे याचा अर्थ असा आहे की ही बनतेच अशापासून की एकतर वन औषधीपासून बनवलेली असते आणि उदाहरणार्थ याला जर गुलाबाच्या सुगंधाची जर हँडमेड बनवायची असेल तर त्याच्यामध्ये गुलाबाचेच इसेन्स, जो नॅचरल इसेन्स वापरला जातो तो टाकला जातो. आणि केमिकल म्हणजे हँडमेड अगरबत्तीमध्ये जितकं माझं नॉलेज आहे त्याच्यामध्ये जर म्हणजे केमिकल इसेन्स जर टाकला हँडमेड अगरबत्तीमध्ये, जर केमिकल इसेन्स जर टाकला तर तो काडीवर चिटकत नाही, तो गळून पडतो सर. बरं, पण आता असं आहे की जे सामान्य प्रेक्षक आहेत त्यांनी कसं ओळखायचं की केमिकल कुठलं आहे आणि हँडमेड कुठलं आहे? अगरबत्तीला जनरली बघितल्यावरच लक्षात येऊन जाईल. ज्याला सर्रास मसाला बत्ती ज्यांना म्हणतो आपण, ती 80% नॉन केमिकल असते. मसाला बत्ती जेव्हा जिला कुणी धूप बत्ती म्हणतं किंवा कुणी मसाला बत्ती म्हणतं, ती 80% नॉन केमिकलच असते. आणि 20% आता लोएस्ट कॉस्ट मध्ये जर घ्यायला गेलात तर मग त्याच्यामध्ये पण काही कंपन्या केमिकल टाकतात सर. अच्छा, मग असं आहे की केमिकल अगरबत्ती तिची मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट किती असावी आणि ह्याची मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट किती असावी?
आपण याच्यावरून अंदाजा लावू शकतो की मशीन रोल अगरबत्तीमध्ये 60% मार्जिन आहे, जिला केमिकल अगरबत्ती ज्याला म्हणतो आपण. 60 तर मी स्टँडर्ड कंपनीचं बोलतोय. ज्या कंपन्या अनरजिस्टर्ड आहेत, लघु स्केलवर, तुमची विक्री किंमत ही केमिकल अगरबत्ती ह्याची विक्री किंमत किती आहे? ही आम्ही 120 रुपयाला पाव किलो अगरबत्ती देतो. आणि याच्यात 60% मार्जिन तुम्हाला आहे तरी हां हां राईट. आणि ही जी हँडमेड आहे, हां ही जी हँडमेड आहे त्याची विक्री किंमत किती आहे? ही 50 रुपयाला आम्ही विकतो. त्याच्यात मार्जिन याच्यामध्ये 27-28% मार्जिन मिळतं. सो आणखी खूप खोलात जाण्यासारख्या गोष्टी आहेत. म्हणजे मी नेहमी म्हणतो की पत्रकारिता हे इतकं अमेझिंग क्षेत्र आहे ना की ते तुम्हाला असे किरणसारखे खूप मार्गदर्शक मंडळी रोज रोज भेटत असतात. 31 वर्षाच्या तरुणानं 17-18 लाख रुपयाचं भांडवल ज्या दुकानामध्ये, किती वर्ष झाली किरण आता व्यवसाय? 2019ला टाकले सर. 2019, 20 आणि 21 3 वर्ष. हां, पहिल्या वर्षी कसा प्रतिसाद होता? पहिल्या वर्षी तर लोकांना कळालंच नाही की हे सुगंधालय काय आहे. लोक इथं यायची आणि विचारायची व कशाची दुकान आहे हे. मग आम्हाला सांगावं लागत. पहिल्या वर्षी थोडंसं प्रॉब्लेम झाला आम्हाला, पण नंतर हळूहळू इथल्या लोकल लातूरच्या लोकांना मग कळायला लागलं की बाबा खास अगरबत्तीची दुकान उघडली आहे, म्हणजे आणि अगरबत्त्या चांगल्या आहेत ह्या. मग हळूहळू आता कळायला लागले. आणि मग आता मागच्या वर्षी माझा हा ब्रँड रजिस्टर्ड पण झाला ट्रेडमार्कला. त्यामुळं मग मला बाहेरून पण इन्क्वायरीज यायला लागलेत की बाबा कसं आहे, काय आहे, तुमची काय व्हरायटी आहे, ह्या सगळ्या गोष्टी. अच्छा, तुम्ही ते ऊद पण मला मगाशी दाखवला होता, तो कुठे आहे? ऊद पण आहे त्यांच्याकडे. किती ऊदचे किती प्रकार आहेत? ऊदचे 3 प्रकार आहेत माझ्याकडे, जे की गोलोका म्हणून ब्रँड आहे इस्कॉन टेम्पलचा. त्यांच्या स्वतःच्या 1700 एकरमध्ये त्यांचं स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग आहे, स्वतःच्या झाडापासून बनवलेलं. हे हे गोलुका. गोलोका. किती राज्यात हा सगळा माल जवळ कसं त्यांच्याकडे? नाही सर, जायचं तर आता मोबाईलमुळे वगैरे इतकं सगळ्या गोष्टी सोप्या झाल्यात. हां, जायची तर कधी पाळी येत नाही. मी स्वतः स्टडी करत असतो. मी जसं सुरुवातीला म्हटलं की आपण ह्या बिझनेसमध्ये येण्याच्या अगोदर ज्यांना कुणाला पण यायचं आहे त्यांनी याच्यामध्ये थोडंसं स्टडी केलं पाहिजे, थोडासा अभ्यास केला पाहिजे या गोष्टीमध्ये. तर म्हणजे ह्या गोष्टीमध्ये या गोष्टी कळतील किंवा कसं आपण काय केलं पाहिजे, कुठल्या क्षेत्रात ओढलं पाहिजे. अरे योग जुळून आला. 1 मिनिट. हा, आता फेसबुक लाईव्ह सुरू आहे आपल्या एबीपी माझावरती. तुम्ही नेहमी घेता का ही अगरबत्ती? काय फरक आहे इतर अगरबत्ती? इथं सगळ्या नमुन्याची मिळते. तुमचं पूर्ण नाव? मी राजकुमार जोशी. इथं म्हणजे ग्राहकाचं समाधान होतंय. त्याला जो सेंट पाहिजे, जी क्वालिटी पाहिजे, जे मार्केटमध्ये मिळत नाही ते इथं मिळते. यांची वाईफच आहे. असं तीही एक ग्राहक आता होते म्हणून ती प्रतिक्रिया मी घेतली. खूप साऱ्या व्हरायटीज इतक्या एका दुकानामध्ये. आता सांगू शकतो. आता ही श्री महालक्ष्मी जी अगरबत्ती आहे ही कमळांच्या बियापासून बनवलेली आहे, म्हणजे लोटस सीड्स ज्याला आपण म्हणतो त्या लोटस सीड्स पासून बनवलेली अगरबत्ती आहे ही श्री महालक्ष्मी. उफ, आता काय म्हणजे किती गोष्टी तुम्हाला अगरबत्तीतल्या सांगाव्यात. गोविंद कुलकर्णी, लातूरला कुठं मिळेल? पत्ता, फोन नंबर सांगितलं तर बरं होईल. ऑलरेडी मी सांगितलेला आहे. पत्ता पाठवा कृपया, तुम्ही जाऊन पत्ता बघा. यस, लोकेश जोशी, राहुल भाऊ, नक्कीच तरुण मंडळीला फायदा होईल. यस, त्यासाठी तर आपण हा प्रयत्न करतो. चांगला उद्योग, अभिनंदन. लक्ष्मण बेंबळे, थँक्यू सो मच. असो, तो आपण इथे थांबूया. मला माहिती आहे की तुमच्या सगळ्या प्रश्नांची मी उत्तरं दिलेली नाहीत, कारण मी अजूनही ते जो ऊद आहे ते ऊद नाही दाखवला. फ्रॅग्रन्स वेगवेगळे आहेत त्यांच्याकडे, वेगवेगळे अत्तराचे प्रकार आहेत ते नाहीत दाखवले. गाडीमध्ये लावण्यासाठीचा एक त्यांच्याकडचे मी हे बघा ना, हे गाडीमध्ये लावण्यासाठीचं एक त्यांच्याकडे हे छानसं असं थोडंसं लटकावण्यासाठीचं एक, पण याच्यात पण 3-4 व्हरायटीज आहेत. कार फ्रेशनर आहे त्याच्यामध्ये. हे तुम्ही इथे तुम्ही इलेक्ट्रिक डिफ्युजर आहे की जिथे तुम्ही कापूर जाळू शकता. अशा बऱ्याच गोष्टी आहेत. थांबूया आपण इथे. आमचा प्रयत्न हा आहे की महाराष्ट्रातल्या व्यवसाय करू इच्छिणाऱ्या निशांचे काही प्रश्न होते? व्यवसाय सुरू करताना मार्जिन नेमकं काय, आता प्रश्न जे येऊ लागले की ठीक आहे, बऱ्याचदा काय होतं, इन्व्हेस्टमेंट करतो माणूस, मात्र ती मार्जिन किती दिवसात निघेल ह्याची गॅरंटी नसते. आणि त्यांनी ज्यावेळेस व्यवसाय सुरू केला लॉकडाऊन पडलं होतं, नेमके काय समस्या आहे? नेमक्या ह्याच समस्या आल्या होत्या की म्हणजे लॉकडाऊन पडलेलं होतं की मार्जिन म्हणजे सगळेच, माझंच नाही सगळ्यांचंच असं बंद पडलेलं होतं. तर जे सगळ्यांना प्रॉब्लेम आले तेच प्रॉब्लेम मला पण आले, मी पण ते प्रॉब्लेम फेस केले. पण असं नाही आहे, मी परत तेच सांगू इच्छितोय की या लाईनमध्ये ज्यांना कुणाला पण यायचं आहे,
आता अतिशोक्ती म्हणून मी सांगणार नव्हतो, पण मला असं सांगावंसं वाटतं की मी स्वतः 9 महिने 8 महिने बेंगलोरच्या एका अगरबत्ती कंपनीमध्ये अननोन पर्सन म्हणून काम केलंय. दॅट्स इट. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ज्याला मला नेहमी असं वाटतं की ज्याला मराठीमध्ये विजूगुषी वृत्ती म्हणतात ना, ज्या माणसाकडे ती विजूगुषी वृत्ती आहे ना, त्यांनी काहीही व्यवसाय टाकू द्या. आय बेट की असे खूप कमी तुम्हाला लोक भेटतील की ज्यांची विजूगुषी वृत्ती आहे पण त्यांचा व्यवसाय फेल गेला. कुठलाही जगातला तुम्ही व्यवसाय करा, मग तो पत्रकारिता असो नाहीतर अगरबत्ती विकणं असो, माणसामध्ये विजूगुषी वृत्ती असेल ना तर तो निश्चितपणे यशस्वी होतो. तर तुम्ही असं म्हणाल की 8 महिने तुम्ही स्वतः त्या ह्याच्यामध्ये जाऊन. हो. मी म्हणजे मला स्वतःला पाहायचं होतं की मी जिथं गुगलवर वगैरे ज्या काही गोष्टी ऐकल्या होत्या की मसालाबत्ती बनते कशी, त्याच्यामध्ये काय वापरलं जातं, मग आता मला असं तर नॉलेज तर कुणी देणार नव्हतं. मग मी म्हणजे असं जस्ट एक बॅग आणि स्लीपर टी शर्ट घालून निघून गेलो मी बेंगलोरला. घरच्यांना सांगितलं की मी थोडं स्टडी करायला जातोय, थोडंसं लेप द्या मला. आणि तिथं नाही सांगितलं, मी घरून पळून आले असं म्हणलं, तिथं काम केलं मी ॲक्च्युली. आणि मग नंतर त्या मालकांना कळालं की बाबा अरे ह्यानं तर खोटं बोललं आपल्याला. पण मी त्यांच्याशी मला मॅन्युफॅक्चरिंगमध्ये तर उतरायचंच नव्हतं, पण त्या ओनरला इतकं चांगलं वाटलं त्या अगरबत्ती फॅक्टरी कंपनीला. खूप जुनी कंपनी आहे ती, मी त्यांचा पण माल दाखवतो तुम्हाला. त्या कंपनीने मला एजन्सी मला दिली. मग नंतर त्यांनी स्वतःहून मला एजन्सी दिली की तू इतकं स्टडीवाला आहेस तर तू हे कंपनीचं काम कर. आता शेवटचा प्रश्न विचारतो आणि मी थांबतो. आता आपली टर्नओव्हर किती आहे, वार्षिक टर्नओव्हर? माझी वार्षिक टर्नओव्हर 48-49, मागच्या वर्षीचीच 48 लाख आहे, लॉकडाऊन असून पण. ग्रेट. थांबूया आपण या नोटवरती. 48 लाख रुपयाचा, आणि कितीने सुरुवात केली होती? मी 2 लाख रुपयापासून 2 लाख रुपयांनी सुरुवात करून आता हे 17 लाखापर्यंतचं भांडवल आणि गेल्या वर्षीची 48 लाख रुपयाची उलाढाल. किरणनीच सांगितलं मगाशी की कमीत कमी 15 ते जास्तीत जास्त 60% हे मार्जिन आहे. सो यू कुड कॅल्क्युलेट इट, यू कुड. बघूया तुमचे जे काही मुद्दे प्रश्न असतील ते त्या या व्हिडिओ खाली टाका तुम्ही. ते मी पुन्हा एकदा किरणकडे ते पाठवेन. किरणचा नंबर किरणनी स्वतः सांगितलेला आहे. प्रयत्न आपला हा आहे की अशा पद्धतीचे कुठलेही छोटे मोठे व्यवसाय असतील तर ते ABP माझावरती दिसायला हवे. टेक केअर, बाय, सी यू. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.